बहुरंगी बहुआयामी असं माध्यम क्षेत्रातलं व्यक्तिमत्व, त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुला लिहिता येतं, हो, हे तुला कधी कळलं? लिहिता येतं हे कळण्याचे खूप टप्पे होते खरं तर. म्हणजे काय काय लिहिता येतं, कसं कसं लिहिता येतं. पण या सगळ्याचा एक प्राथमिक टप्पा असा होता की जसं आपल्याला शाळेमध्ये आपल्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या खूप गोष्टी असतात. म्हणजे मी एक दिवसासाठी पंतप्रधान झालो तर, किंवा मला लोकमान्य टिळक भेटले तर ते इमॅजिनेशनचे जे एक्सरसाइज असायचे ना, ते करायला मला पहिल्यांदा खूप मजा यायची. ते करताना मला असं वाटायचं की आपण एका अशा जगात ट्रान्सपोर्ट होऊ शकतोय जे नॉर्मल आत्ता आपण जगतोय त्यापेक्षा वेगळं आहे. आणि जो माणूस साहजिक कल्पनेत ज्याला रमायला आवडतं तो पुढे लेखक कवी वगैरे व्हायची त्याची चिन्ह दिसत असतात. तसं ते इमॅजिनेशनचं एक आकर्षण पहिल्यापासून होतं. ते सुरू झालं आणि त्यात एक थोडंसं ऍडिशन असं झालं की चांगलं वाचन सुरू व्हायला लागलं, की चांगल्या कविता, चांगल्या कथा, त्या गोष्टीची एक व्हिज्युअल एलिमेंट त्यात असणं. म्हणजे शाळेत मला आठवते लाल चिखल सारखी कथा होती किंवा अजिंठा सारखी गोष्ट होती. तर त्याच्यात जी एक दृश्यात्मकता होती ती मला कायम अट्रॅक्ट करायची. तर असं वाटायचं की हे किती छान आहे आणि जे लिहिलंय ते आपल्याला समोर दिसतंय. तर असं आपल्याला काही करता येईल का की जे आपण लिहू आणि लोकांना समोर दिसेल किंवा आपल्यालाच समोर दिसेल, की हे असं वर्णन आपल्याला करता येईल. तिकडनं ते सुरू झालं. मग ते थोडंसं कधी कधी छंदोबद्ध कविता, कधी ते असे निबंध, कधी बाकीच्या गोष्टी. पण या सगळ्याला सुरुवात झाली जेव्हा ऍक्च्युली मी एक पत्र लिहिल्यानंतर मला त्याची मजा कळली. आणि ते अगदी एक्सटेम्पर ऐन वेळेला लिहिलेलं पत्र होतं, कारण तेव्हा शाळेमध्ये कारगिलमधल्या जवानांना पत्र लिहा अशी एक स्पर्धा पुण्यात आयोजित केली होती. आणि ते मी पत्र लिहिलं आणि लिहिल्यानंतर मला खूप छान वाटलं की मी कशाचाही आधार न घेता एक माझं पत्र लिहिलं आणि ते पाठवलं तिकडे. तर ते जवळपास 3-4 हजार मुलांमधनं ते दुसरं आलं आणि मग त्याला खूप बक्षिसं वगैरे मिळाली, असं सगळं झालं. तेव्हा पहिल्यांदा जरा एक जाणीव झाली की आपण जे लिहितोय ते आपल्याला चांगलं वाटतंच आहे ते लिहिल्यानंतर, पण कदाचित ते समोरच्यापर्यंत ती भावना पोचते. तर आपली भावना सशक्तपणे पोचवण्याचं माध्यम म्हणून लिखाण ही एक गोष्ट आहे जी आपल्याला फार सुंदर अनुभव देते आणि समोरच्यालाही देते. ह्यावेळी तू शिक्षणातल्या कुठल्या टप्प्यावर? मी 9वीत होतो त्यावेळेला. 9वीत होतास, बरोबर. मराठी माध्यमाच्या शाळेत. अगदी. आता हे जेव्हा आपल्याला समजतं हो, तेव्हा मग आपण अभ्यासाकडे, करिअरकडे वेगळं वेगळं पाहायला लागतो. बरोबर. तोपर्यंत तू अभ्यासात कसा होतास? अभ्यासात मी चांगला होतो खरं तर. अभ्यासाचं आणि माझं नातं 10वी नंतर संपलं, म्हणजे खरं सांगायचं तर. कारण काय होतं, 10वीत एक तुमच्यावर प्रचंड अपेक्षा लादलेल्या असतात की एवढे टक्के नाही मिळाले तर तुम्ही गुन्हेगारच आहात, असं एक समाज सतत तुम्हाला सांगत असतो. आणि त्यावेळेला त्याचं बर्डन खूप असायचं की बोर्डात आलेली मुलं, मग त्यांचे सत्कार, मग शाळेच्या बाहेर फळ्यावर त्यांची रंगीत खडून लिहिलेली नावं. सो एक एन्व्हायरमेंट असं होतं की तुम्हाला मिनिमम 80% तर मिळालेच पाहिजे. दैवदुर्विलास असा होता की मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो तिथले 3 जण आदल्या वर्षी बोर्डात आले होते. तर त्यामुळे आता पुढचा जो आहे त्यांनी तर म्हणजे त्याला तर 80च्या खाली मिळून उपयोगच नाही. आणि जेव्हा मला कळलं की मला एवढा सगळा अभ्यास करून पण 76% पडले, तेव्हा माझा शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास थोडासा डळमळीत झाला. की ते बरं झालं, म्हणजे स्वतःवरचा विश्वास डळमळीत होण्यापेक्षा. अगदी ते बरं. मग त्यावेळेला लोकांनी असं पण एक टुमणं काढलं होतं की ही मिलेनियम बॅच जी आमची होती 2000ला 10वी जायची त्याला मिलेनियम बॅच म्हणायचं. त्यांचा अल्जेब्राचा पेपर सगळ्यात अवघड होता गेल्या 10 वर्षातला. मग ज्यांना ते जमलं नाही त्या सगळ्यांनी ते एक काढलं, ते एक नरेटिव्ह पसरवलं की नाही आमचा अल्जेब्राचा पेपर खूप अवघड होता. पण तेव्हा असं एक मला झालं की मी खूप अभ्यास करून पण मला सापडत नाही, आणि हे असं 80च्या खाली पडल्यामुळे ते एक तोंड लपवायचीच परिस्थिती माझ्यावर आली होती. आणि त्याच्यानंतर 11वी-12वीत नाटकाकडे हळूहळू ओढा सुरू झाला. म्हणजे सायन्सला गेलो. मी सायन्सला गेलो. तोही एक भाग आपण म्हणतो ना नियतीच्या पदरात टाकलेलं दान येते की तेव्हा कॉमर्स हा तर म्हणजे आकडे मला पहिल्यापासून कळत नव्हते, आत्ताही कळत नाही, त्यामुळे आकडे हा विषय बाहेर होता. सायन्स मला अशासाठी वाटत होतं की ऍटलिस्ट आपण जगाबरोबर तरी राहू जे काही आत्ता चाललंय. आणि तेव्हा आर्ट्स म्हणजे असं वाटायचं की आर्ट्स का घेतो, म्हणजे तुम्ही कमी हुशार आहे का काय, असं एक तेव्हा वाटायचं. त्यामुळे मी म्हटलं की हे लेबल आपल्याला आत्ता तरी नको, आपण सायन्स घेऊ. मग एक 2-3 दिवस मी बायोलॉजीच्या क्लासलाही जाऊन बसलो. जेव्हा मला कळलं की मला त्यातलंही काही येत नाहीये, मग ते कडून गणित घेतलं. आणि 11वी-12वी मी खेळाडू पण होतो, म्हणजे मी कॉलेजकडनं व्हॉलीबॉल पण खेळायचो. सो त्यावेळेला ते आणि हे एकत्र चाललं होतं. पण ते चालू असताना नाटक एक मध्ये परत शिरायला सुरुवात झाली, कारण काही मी एकांकिका पाहिल्या आणि एकांकिका पाहिल्यानंतर माझ्या मनावर फारच जबरदस्त परिणाम झाला, कारण दृश्यात्मकता होती. एक्झॅक्टली. आणि असं झालं की हे एक तर मला ना पाठांतराचं फार अप्रूप होतं पहिल्यापासून, की 2 माणसं स्टेजवर 40 मिनिटं असं काहीतरी बोलतात जे त्यांच्या समोर नाहीये.
त्यांनी ते सगळं पाठ केलं आणि आता ते बोलतात. आणि तेव्हा मी प्रवीण तरडे आणि सौरभ पारखे यांच्या एकांकिका पाहिल्या होत्या माझ्या 11वीत असताना. आणि त्याचा माझ्या मनावर फार विलक्षण परिणाम झाला की हे काहीतरी मेस्मरायझिंग आहे हा अनुभव, आणि मजा आहे ह्याच्यामध्ये सॉलिड, आणि हे लिहायला फार जबरदस्त मजा येईल. कारण तोपर्यंत माझे एक कविता लिहून झाल्या होत्या, निबंध लिहून झाले होते. सो नवीन लेखन प्रकार मला कॉन्स्टंट खुणावत होता, पण तो काय हे कळत नव्हतं. सो एकांकिकेच्या त्या टप्प्यात मी त्या धबधब्यात उडी मारली त्या एकांकिकेच्या. आणि मग जसं आपण एक सुरुवातीला क्लासिक होतं की तुम्ही ज्यांना मानत असता त्यांच्यासारखं लिहायला सुरुवात करता, असं करत करत ते एकांकिकेचा टप्पा जेव्हा सुरू झाला, तो जेव्हा संपला तोपर्यंत माझी खूप वाताहत झाली होती. म्हणजे मी 1 वर्ष नापास झालो होतो. माझे बरेचसे मित्र स्थलांतरित झाले होते वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये. मला तोपर्यंत कळलं होतं की मी सायन्समधनं मायग्रेट होऊन कम्प्युटर सायन्सला आलोय, ज्यातलंही मला काही कळत नाहीये. अशा खूप गोष्टी त्या काळात घडून गेल्या होत्या. आणि ह्या सगळ्या काळात मी 7 एकांकिका लिहिल्या होत्या, ज्याचे 7च प्रयोग झाले. इतक्या त्या सगळ्या, म्हणजे ज्याला आपण आता म्हणू की सगळ्या गयागुजऱ्या झाल्या होत्या. आणि तेव्हा मला लक्षात आलं की लेखन हे किती अवघड आहे. तोपर्यंत काय होतं, शॉर्ट फॉर्मॅट होते, त्यामुळे वाटायचं अरे कविता काय, आपण छान 4 यमकं जुळवली, एक मनातलं सांगितलं तर आपल्याला बक्षीस मिळतं, असं एक क्लासिक सेट फॉर्मॅट असतो. आणि पुण्यामध्ये तसं एक ब्रीडिंग ग्राउंड पण असतं की तुम्ही एक ठराविक विषयावर ठराविक तालात ठराविक पद्धतीने कविता केली की परीक्षा काही ठराविकच असतात, त्यामुळे त्यांच्या मसल मेमरीत असतं की अरे हे म्हणजे चांगलं, ह्यांना बक्षीस द्या. तर त्या तशी बक्षिसं मला मिळाली. पण एकांकिकेने पहिल्यांदा मला चॅलेंज केलं ॲज अ रायटर. हा मोठा रस्ता आहे आणि जर हा चालायचा असेल तर तुम्हाला सातत्याने अपयश पचवायची तयारी ठेवली पाहिजे. आणि मग तू चक्क इंजिनिअरिंगला गेलास? मी कम्प्युटर सायन्स केलं, बॅचलर इन कम्प्युटर सायन्स. ते चालू असतानाच मला हे जाणवत होतं की मला लिहायला आवडतंय, एकांकिकाही मला लिहायच्या, पण मला ते जमत नाही अजिबात. आणि त्याचं दुसरं एक कारण असं होतं, कारण बघणं पण फार नव्हतं तेव्हा, म्हणजे गोष्टी घेणं पण फार नव्हतं. बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही एक्सप्रेस करायच्या मागे इतके लागता की मला पहिले एक्सप्रेस होते, पण ते एक्सप्रेस होण्यासाठी तुमच्याकडे आत काय आहे हे तुम्ही फार कमी वेळा डोकावून बघता. पण त्यावेळेला माझ्या कला मंडळामध्ये सौरभ पारखे आमचा सिनियर होता, किंवा बाकीचेही माझे मित्र होते, ज्यांनी थोडंसं मला रिफ्लेक्शन शिकवलं की याचा अर्थ असा नाही की तू वाईट आहेस, याचा अर्थ आहे की तुझी तयारी कमी आहे, तर तू काहीतरी चांगलं पाहिलं पाहिजेस. मग समन्वयची नाटकं असतील, जागरची नाटकं असतील, तेव्हा आविष्कारची नाटकं खूप पुण्यात यायची ती असतील. सो एक प्रायोगिक रंगभूमीवरची खूप नाटकं पाहिल्यानंतर हळूहळू हे भान यायला लागलं की अच्छा असं असतं, म्हणजे तुम्हाला काय जग आहे हे तर कळायला पहिले तिथे मदत झाली. आणि मग असं लक्षात आलं की ही लॉंग प्रोसेस आहे, म्हणजे हे खूप वेळ बसून शिजवायचं काम आहे, तर ते आपण हळूहळू करूया. आता एका बाजूने तुझं ग्रॅज्युएशन झालं, हो, आणि तू पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलंस, मग ते जर्नलिझम मध्ये? हो, कारण तोपर्यंत मला हे कळलं होतं की मला रायटिंग मध्ये जायचं, म्हणजे मला लिखाण करायचंय. आता ते कुठलं करायचंय हे माहित नव्हतं. बरं, FTI ची एंट्रन्स असते ते मला माहिती होतं, पण अगदी खरं सांगू का, मला हे माहित नव्हतं की मी स्क्रीन रायटरच होईल. तर मला अशा ठिकाणी शिक्षण घ्यायचं होतं ज्याच्यात रायटिंगचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह शिकवले जाते. तर माझ्या मास्टर्सचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की त्याच्यात इंटरनॅशनल पॉलिटिकल कम्युनिकेशन पण होतं, ऍडव्हर्टायझिंग पण होतं, जर्नलिस्टिक रायटिंग पण होतं, कॉपी रायटिंग पण होतं, बाकीच्या पण, फोटो जर्नलिझम हा पण एक विषय होता, फिल्म ॲप्रिसिएशन हा एक विषय होता. तसं एक 8-10 जी अंग आहेत. म्हणजे एक असं असतं ना की तुमच्या समोर वेगवेगळे ऑप्शन आहेत आणि मग तुम्हाला एक निवडीचं स्वातंत्र्य आहे की यातलं काय बाबा तुला चांगलं वाटतंय. योग्य वयामध्ये अतिशय चांगले शिक्षक मला मिळाले. म्हणजे समर नखाते सर त्यात एक होते, विनय हर्डीकर होते, प्रसन्न कुमार अकलूजकर होते, किरण ठाकूर होते, उज्ज्वला बर्वे होते. तर या सगळ्यांच्या विषयांनी ना मला एवढं कळलं की ओके ह्यातलं मला काय घ्यायचंय. तो तुला ना एक बहुपिढी एक्झॅक्टली असे संदर्भ तुला मिळायला लागले. हा, म्हणजे लिटरली असं त्यानंतर झालं की मी एका वृत्तपत्रात इंटर्नशिप केली, तर तेव्हा कुठली बातमी ऐन वेळेला माझी कट झाली हे मला कळलं. पण 1 वर्षाने ऍडव्हर्टायझिंग मध्ये गेलो तेव्हा कळलं की ती जाहिरातीची जागा होती. सो ती जाहिरात पण मीच लिहिली 1 वर्षानंतर. जेव्हा मला कळलं अशा जाहिराती आल्या की मग जागा कमी होतात बातमीच्या. तर हे जे डायनॅमिक्स आहे ना 2 माध्यमांमधलं, तेही मला फार इंटरेस्टिंगली हाताळायला मिळालं. म्हणजे जर्नलिझम झाल्यानंतर तू गेलास ऍडव्हर्टायझिंग मध्ये. ह्या सगळ्या कालावधीत असं झालं होतं की ऍडव्हर्टायझिंग हा लिखाणाचा प्रकार मला फार इंटरेस्टिंग वाटायला लागला होता. कारण मी पुस्तकं जी वाचली होती ती बऱ्यापैकी 50-60च्या न्यूयॉर्क मधल्या ऍडव्हर्टायझिंगची लायब्ररीत वाचली. एका वाक्यात गोष्ट सांगण्याचं जे कसब ऍडव्हर्टायझिंग मध्ये आहे ते तुम्हाला दुसरीकडे कुठेच सापडणार नाही, आणि त्यांनी मी खूप फॅसिनेट झालो. आणि दुसरं मला एक काय वाटलं की इंग्लिशची पहिल्यापासून भीती होती, आणि इंग्लिश पुस्तकही वाचन एका बैठकीत व्हायचं नाही. म्हणजे खूप कमी पुस्तकं आहेत जी एका बैठकीत वाचली गेली असतात, पण इंग्लिश एक लाईन आपल्याला सुचू शकते आणि आपल्याला आयडिया सुचू शकते, ती इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करता येते. तर हे जेव्हा कळलं ना तेव्हा मला
खूप म्हणजे मला असं हायसं वाटलं की हे आपल्यासाठी क्षेत्र आहे आणि मुळात हे भाषेपेक्षा कल्पनेचं क्षेत्र आहे. तर कल्पना आपल्याकडे आहे, आपण भाषा नंतर शिकू किंवा भाषा आपण अक्वायर करू. मग ऍडव्हर्टायझिंग मध्ये सेतू सोबत प्रवास सुरू झाला आणि तेव्हा हळूहळू त्याची पण ब्युटी लक्षात यायला लागली. कारण त्याच्यात काय होतं, सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा असा होता की आज लिहिलेली लाईन ही उद्या सकाळी पेपरात यायची. तर ही जी किक तुम्हाला मिळते ना त्याच्यामध्ये, की नाटकाच्या बाबतीत काय होतं की आज तुम्ही लिहिलंय, मग खूप महिन्यांनी त्याच्यावर काहीतरी संस्कार होत आहेत, मग दिग्दर्शकाचा मूड लागतोय की चला मी बसवतो, मग कलाकारांची वेळ मिळतीये, असं करत नाटक किंवा एकांकिका बनवण्याची प्रोसेस खूप मोठी होती. आणि मग ते शेवटी बघून कोणीतरी झोपायचंच. त्यामुळे असं वाटायचं अरे खूप म्हणजे याच्यात खूप वेळ लागतो, 6 महिने 7 महिने. हा, पण नाटकाने तुला सोडलं नाही सोडलं, नाटकाने नाही सोडलं. ते पाठपुरावा करत राहिलं आणि हे मी ठरवलं होतं की आपण याला चॅलेंज तर नक्की करायचं, असं नाही की आपण हे सोडून द्यायचं. तर असं वाटलं पण चॅलेंज करत राहू, पण ते चॅलेंज करायची योग्य वेळ येऊ दे. आत्ता ती आपल्याकडे नाही, कारण फायनान्शियली मी तेव्हा स्टेबल नव्हतो, खूप लोअर मिडल क्लास मधून आल्यामुळे घरच्या काही जबाबदाऱ्या होत्या. तसं सगळं सायमल्टेनियसली चालू असताना ते असं वरती धडका मारत नाही, तसं ते नाटक वरती धडका मारत होतं की जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा हे कर, पण हा फॉर्मॅट नक्की हाताळ. आणि मग एक 3-4 वर्ष गेल्यानंतर नाटक पहिल्यांदा मी लिहिलं आणि मग ते लिहिल्यानंतर ते एक आपल्यातनं खूप गोष्टी निघून गेल्यासारखं वाटतं ना की हा हे मी साचवलं होतं 6-7 वर्ष. आणि ते पूर्ण नाटक होतं नवागडी नवराज्य. तो अनुभव लेखनाचा कसा होता? फार सॅटिस्फाईंग होता, रिच होता. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मला ना कोलॅबरेशनचं महत्व पण कळलं. कारण काय, रायटिंग ही खूप प्रायव्हेट प्रोसेस आहे, म्हणजे ही अत्यंत खाजगी प्रोसेस आहे. पण तुम्हाला आयुष्याच्या टप्प्यावर असे कोलॅबरेटर्स भेटतात ज्यांना अत्यंत समवेदनेने तेच जाणवत असतं आणि तुम्ही एकमेकांना पूर्ण करत असता बऱ्याच वेळेला. म्हणजे तुम्हालाही जाणवतं, त्यांनाही जाणवतं, पण ते इंडिव्हिज्युअली नाही बोलतायत, ते एकत्र येऊन बोललं तर ते पटकन चांगलं होतं. तर तसं समीर आणि माझ्या बाबतीत झालं. समीर विद्वांस दिग्दर्शक जो आहे, सो समीर आणि मी त्याला म्हटलं माझ्याकडे अशी कॉन्सेप्ट आहे पण मला त्याचं ना सुचत नाहीये. आणि मग तेव्हा अजून एक गोष्टीचं इंटरेस्टिंग रिअलायझेशन झालं की आपण चालताना आपल्याला चांगलं सुचतं. हा, त्याच्यानंतर बायोलॉजिकल रिझनिंग मला कळलं परोळेकर सरांकडनं. पण चालल्यानंतर एक तर ते मन मोकळं होतं, गोष्टी सुचायला लागतात, आयडियाज येतात, असं ते. तर आम्ही खूप वेळ चालायचो इकडनं तिकडे की इकडनं हा टप्पा घेऊन जाऊ, हा सीन असा असेल, मग ते तसं असेल. तसं करत करत ते ना खूप छान डेव्हलप झालं ऑर्गॅनिकली. आणि तोपर्यंत मी वयाच्या त्या टप्प्यावर पण आलो होतो की मला नातेसंबंध कळण्याची सुरुवात झाली होती. तर अशा वेळेला ते कोलॅबरेशन, एक ते चालण्यातली मजा, नातेसंबंध कळण्यातली मजा, शहरी आयुष्य, आणि दुसरं काय होतं की मला कायम हे वाटायचं की नाटक मागे काय आहे. म्हणजे अजूनही तुम्ही बघितलं तर एखादा माणूस नाटकात कधीच हे म्हणत नाही की माझं पिच आहे, तो म्हणतो माझं प्रेझेंटेशन आहे आणि साहेबांनी टेंडर मागवलंय. आता ऍडव्हर्टायझिंग मध्ये कधीच टेंडर नसतं, पण नाटकातल्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये लोक टेंडर हा शब्द वापरतात. तर त्यामुळे नाटक हे मला कायम 5 वर्ष 7 वर्ष जुनं वाटायचं आपल्या आयुष्यापेक्षा. आणि मग मला वाटलं की नाही, मराठी व्यावसायिक नाटक सुद्धा आपण अप टू डेट केलं पाहिजे. म्हणजे तेही आजचं पाहिजे, त्यातली कॅरेक्टर्स ही आजच्यासारखं बोलली पाहिजेत, त्यांचं जग आजचं वाटलं पाहिजे. आणि म्हणून एक खूप मोठा युथ त्या नाटकाला, रंगभूमीला परत आला त्या नाटकामुळे, असं मी म्हणेन. ते त्याच्यामुळे होतं की कारण एक प्रकारचं मिथ बस्टिंग पण आम्हाला करायचं होतं की व्यावसायिक नाटक म्हणजे ना उघडलं की एक नोकर फडकं मारत असतो आणि मग तो फोन घेतो आणि मग तो साहेब अजून आलेले नाहीयेत. तर एक त्याला एक लो प्रोडक्शन, लो क्वालिटी, थोडंसं जुनं असाच एक फील तोपर्यंत आम्ही पाहिलेल्या नाटकांमध्ये होता. तो बदलायचा आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केला. नाटक ते सिनेमा, हे ट्रान्झिशन मग कसं झालं? हे ट्रान्झिशन ऍक्च्युली खूप अपघाताने झालं. कारण नाटक लिहिल्यानंतर एक थोडे दिवस तुम्ही हवेत असताच की तुम्हाला असं वाटतं की अरे झालंय आता, ह्याच्या पुढे म्हणजे सर्वोच्च काहीतरी मिळवून झाल्याचा तुम्हाला एक आनंद असतो काही दिवस, पण थोड्याच दिवसांनी तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतं आणि ते जाणवायलाही पाहिजे की झालंय आता हे, आता ह्याच्या पुढे काहीतरी आहे जे एक्सप्लोर करून बघायला पाहिजे. तर तेव्हा सिनेमाची ऑपॉर्च्युनिटी ती समीरमुळेच आली, कारण त्यांनी पटकथा लिहिली होती आणि तो FTI मधनं पासआउट झाला होता. आणि ती मजा अशी होती की तो तिकडे जे शिकून यायचा तो आमच्याशी शेअर करायचा. तर ते त्यांनी मग सांगायला सुरुवात केली की हे असं असतं, हे सिनेमे पाहायला सांगितलेत, ही एक स्टोरी टेलिंगचा फॉर्मॅट असतो, मग एक सॉफ्टवेअर असतं फायनल ड्राफ्ट नावाचं. असे खूप इंटरेस्टिंग गोष्टी त्याच्याबद्दलच्या कुतूहल बनवणाऱ्या होत्या. आणि मग तो आघात नावाचा सिनेमा आमच्याकडे लिहायला आला. म्हणजे त्याच्याकडे आला आणि तो म्हणला की तू संवाद लिही, कारण तुला संवादाचं अंग चांगलं मला वाटतं. आणि मग वी स्टार्टेड. सिनेमाच्या बाबतीमध्ये हिंदीचं ट्रान्झिशन कधी झालं? हिंदीचं ट्रान्झिशन अगदी आत्ता झालं, 2017-18 नंतर झालं.
बर. आणि तेव्हा असं झालं की मराठी कॅरेक्टर्स आहेत, मराठी मातीत घडणारी गोष्ट आहे पण हिंदी गोष्ट आहे, तर त्या दोन्हीचा अंग असणारा लेखक कोण आहे असं जेव्हा त्यांनी सर्च केलं तेव्हा त्यांना माझं नाव समोर आलं आणि देन दे अप्रोच मी. तर मी म्हटलं मला निश्चित आवडेल, कारण आपल्या मातीतली गोष्ट जर आणखीन लोकांपर्यंत पोहोचली तर का नाही. असं एक तेव्हा सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ नावाची जी फिल्म मॅडॉकनी केली होती ती मी केलेली पहिली फिल्म ॲज अ डायलॉग रायटर. आणि त्याच्याबरोबर ताली मी केला सुष्मिता सेननी ज्याच्यात काम केलं होतं गौरी सावंतांचं. बरोबर. तर या दोन्ही गोष्टी म्हणजे तालीची पण सायमल्टेनियस प्रोसेस होती आणि ते पण असं होतं की आपण एक मोठ्या स्टार सोबत जास्तीत जास्त लोकांना कळेल असा मराठी मातीतला कंटेंट करूया म्हणून जी गोष्ट मराठी सिनेमा म्हणून सुरू झाली होती ताली ती हिंदी सिरीज झाली. हा, आता हा जो भाषेचा बदल आहे ना, हो, मराठी वातावरण हिंदी भाषा लेखक म्हणून त्याच्यातली काही उदाहरणं सांगता येतील, काही गमती झाल्या काय? बऱ्याच वेळेला मजा अशी यायची ना की पटकन प्रतिशब्द सापडायचा नाही, म्हणजे 2-3 भाषांची सरमिसळ व्हायची किंवा म्हणायचे मराठीमध्ये पण विचार हिंदीत चाललाय, उतरवायचे इंग्लिशमध्ये, कारण बऱ्याच ऍक्टर्सना हिंदी वाचता येत नाही, मराठी वाचता येत नाही, ते इंग्लिशमध्येच टाईप करून द्यायला लागतं. तर अशा काही गमती जमती खूप झाल्या. पण एक मला फार जाणवलेली आणि आवडलेली गोष्ट होती की लोक खूप क्युरियस असतात तुमच्या कल्चरबद्दल, म्हणजे तुमच्या मातीबद्दल, संस्कृतीबद्दल. मला सुष्मिता सेनचा आवर्जून रेफरन्स सांगायला आवडेल की ती खूप क्युरियस होती की हे जग काय आहे, गौरीचं आयुष्य काय आहे, मग मराठी घरांमध्ये काय पद्धतीचं चाइल्डहुड असतं, पोलीस तिचे वडील होते तर त्यांचं काय आयुष्य होतं. तर हे सगळं तिला सांगताना त्या मराठी कॉन्टेक्स्टमध्ये पण हिंदीमध्ये पण इंग्लिश स्क्रिप्टमध्ये फार इंटरेस्टिंग मजा आली. आणि तेव्हा हे लक्षात आलं की तुम्हाला जर अप्रोच करायचं असेल तर तुम्हाला त्या भाषा शिकल्या पाहिजेत, म्हणजे त्या भाषा शिकल्या पाहिजेत म्हणजे इंग्लिश तुम्हाला स्क्रिप्ट लिहिता आलं पाहिजे, तेच तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहून पाठवता आलं पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यात असा होता की अगेन कोलॅबरेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी राहायला पाहिजे की ती भाषा शिकण्यासाठी बेसिकली काय की आपल्या सगळ्यांचं पोषण हे सिनेमांवरनं झालेलं आहे. तर हिंदी सिनेमासाठी जेवढं हिंदी लागतं तेवढं मला येत होतं. तो एक पहिल्यापासून कॉन्फिडन्स होता की यांना म्हणजे मुळात यांचं हिंदी खूप ग्रेट नाही, त्यामुळे आपलं हिंदी कमी असं यांना वाटायची काही शक्यता नाही. आता ताली सारखा चित्रपट म्हणजे हा वेगळा आहे. हो, त्याला आपण मेन लाईन स्ट्रीम मधला सिनेमा म्हणू तसा तो नाही. पण सिंघम सारखा सिनेमा हा पूर्णपणे सिनेमा आहे. याच्या लिखाणात काही फरक असतो का? खूप फरक असतो. याचं कारण असं असतं की ताली ही इन वे ना एका पद्धतीच्या वेदनेतून आलेली गोष्ट असते आणि ती वेदना तुम्हाला भिडलेली असते म्हणून तुम्ही ती गोष्ट मांडायचं ठरवता. म्हणजे माझ्याकडे जेव्हा ती अफिफा जेव्हा ते घेऊन आल्या की अशी गोष्ट आहे आमच्याकडे, तर मी गोष्ट ऐकून ना पहिल्यांदा मी चॅलेंज नाही झालो, मी घाबरलो. आणि पहिली रिॲक्शन अशी होती की नको, हे खूप जास्त आहे, म्हणजे हे खूप जबरदस्त आहे पण आपल्यालाही झेपणार आहे का. आणि तोपर्यंत एक मध्यमवर्गीय इन अ वे खाण्यापिण्याचे हाल नसलेल्या घरामध्ये मी वाढलो होतो, त्यामुळे माझ्या गोष्टी सांगायच्या बाउंड्रीज ठरल्या होत्या की इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत कपलमध्ये किंवा फास्टर फेण्यासारखी गोष्ट की आहे पण त्याला शोधायचं आहे. सो असा कुठलाच संघर्ष नव्हता जो संघर्ष मला कोपऱ्यात ढकलेल लेखक म्हणून की आता तू काय करणार आहेस, आता तुला काय जमणार आहे का हे. तर पहिल्यांदा मला त्या गोष्टींनी ते चॅलेंज केलं की तुझ्या जगण्यातनं बाहेर येऊन तुला हे बघितलं पाहिजे. आणि म्हणून मला ते काम खूप महत्वाचं वाटतं माझ्यासाठी, कारण एका पद्धतीच्या संस्कारी मध्यमवर्गीय ठराविक पुण्याच्या वातावरणातनं कम्प्लिटली मला बाहेर काढून मधोमध उन्हात उभं करणारं काम ते होतं. बरोबर. की नाव यू हॅव टू चॅलेंज अँड फेस दिस, आणि आता बघू तू काय करतोस. तर ते अनुभव घेताना जेव्हा मी गौरीला भेटलो, जेव्हा तिच्या आयुष्याची तीव्रता मला कळली, तेव्हा मला दुसरं एक जग कळलं. तेव्हा कळलं की ते तेवढ्याच तीव्रतेने मांडता यायला पाहिजे आणि त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला नवीन धाडस करण्यासाठी. बरोबर. वेरच इकडं सिंगमच्या बाबतीमध्ये सिंपल गोष्ट अशी होती, म्हणजे एक त्यात बरीच गंमत अशी असते की भाषा कुठलीही असो, एव्हरीवन इज सर्चिंग फॉर अ बिग आयडिया. आणि त्याचा मी जेन्युनली सांगतो, त्याच्यात भाषेचा काही फरकच पडत नाही. म्हणजे एक जे अवडंबर माजवलं जातं ना की तुम्हाला जाऊन ते इंग्लिशमध्येच प्रेझेंट केलं पाहिजे त्या डिरेक्टर्सना, काही नाही. तुमच्याकडे जर ही नाही असेल, त्याला एलिव्हेटर पिच पण म्हणतात आमच्या क्षेत्रामध्ये, की तुम्ही प्रोड्युसर बरोबर लिफ्टमध्ये आहात आणि त्याचा मजला येईपर्यंत तुम्हाला गोष्ट सांगता आली पाहिजे. म्हणजे एलिव्हेटर मध्ये जाईपर्यंत तुम्हाला त्या 4 ओळीत तुम्ही गोष्ट सांगा, त्याला ती तेवढ्यात आवडली तर गोष्ट पोचलेली. तर तसं मला नेहमी असं वाटायचं की
कोणीही डिरेक्टर असेल, आणि रोहित सर तर अत्यंत म्हणजे द नायसेस्ट ऑफ द पीपल मी ज्यांना आत्तापर्यंत भेटलो, तर त्यांच्याशी डिस्कस करताना मी म्हटलं की मला अशी एक आयडिया डोक्यामध्ये आहे, तर तुम्हाला काय वाटतं? आणि ते म्हटलं अरे खूपच चांगली आयडिया आहे, आपण डेफिनेटली एक्सप्लोर करून बघूया. आणि लिटरली काहीही त्याला बाकीची आवरणं न लावता त्या कॉन्व्हर्सेशनवर मी आणि आमचे अजून 2 रायटर मित्र होतो, त्या कॉन्व्हर्सेशनवर फिल्म सुरू झाली. तर मला असं वाटतं की ज्या माणसांना कल्पनेचं महत्व कळतं किंवा त्याचं सौंदर्य कळतं, अशी माणसं जगभर सगळीकडे, आणि त्याच्यात भाषा हा एक तसा सेकंडरी मुद्दा राहतो. तर फास्टर फेणे हा चित्रपट जेव्हा आला, हो, तेव्हा तसा फास्टर फेणे जुना झाला, बरोबर, आणि तो तुम्ही कालावधीनंतर 2-3 पिढ्या गेल्यानंतर सादर केला. हो, जुना फास्टर फेणे तो वाटला पाहिजे, हो, पण तरी तो कंटेम्पररी राहायला पाहिजे. हे कसं काय केलं? मला कायम असं वाटायचं की आपण आपल्या साहित्यकारांना रिस्पेक्ट नाही दिलेला, असं मला कायम वाटायचं. त्यांनी ज्या पद्धतीचं ज्या लेवलचं लिखाण करून ठेवलंय ते कधीच आपल्या सिनेमात का नाही येत असं मला कायम वाटायचं. आणि मग त्याला लोक पहिला अडथळा काढायचे, अरे तेवढं बजेट नसतं, तेवढी विजन नसते, तेवढं होत नाही, लोकांना माहीत नसतं. तर आदित्य आणि मी आमचं कायम असं म्हणणं होतं की ज्या समाजाला इतक्या सशक्त लिखाणाची परंपरा आहे, वाचकांची परंपरा आहे, आणि असं एक कॅरेक्टर आपल्याकडे 40 वर्ष माहिती आहे की प्रत्येक घराघरात पोचलेलं ते कॅरेक्टर आहे, ते का नाही सिनेमॅटिकली आपण करायचं, सिनेमात का नाही ते आणायचं? इथनं तो ऍक्च्युली प्रवास सुरू झाला. आणि दुसरा, आता सगळीकडे लोक युनिव्हर्स बद्दल बोलतात, तर तेव्हा आमची आयडियाच ती होती. म्हणजे इनफॅक्ट पुढचेही जे त्याचे आम्हाला तयार करायचे आहे, तर ती सिनेमॅटिक युनिव्हर्सचीच आयडिया आहे, ती फक्त एक फास्टर फेणे करायची आयडिया नाही. आपण एका ऑडियन्सकडे साफ दुर्लक्ष केलंय, तो म्हणजे यंग ऍडल्ट, म्हणजे जी 15-16 वर्षाची मुलं आहेत किंवा आपण म्हणू 14 पासून 20 पर्यंत, त्यांना सिनेमागृहात जाण्यासाठीचा मराठी कंटेंट आपल्याकडे आहे का? तर अगदी खरं सांगायचं तर नाहीये. तर फास्टर फेणे हे त्यातलं एक पाऊल होतं की असा कंटेंट बनवू जो तरुण मुलं, लहान मुलं बघायला येतील. आणि काय होतं, तो ऑडियन्स पण त्यांनी ग्रो होतो. मार्वलच्या फिल्म्स का ग्रो झाल्या? कारण ज्यांनी 12व्या वर्षी पहिला आयर्न मॅन पाहिलाय, तोच 25व्या वर्षी अव्हेंजर्स एंड गेम बघतो, तर तो 13 वर्षाचा त्याचाही ट्रॅव्हल आहे त्या फिल्म्स बरोबर. तसा मराठी फिल्म्सला पण एक तेव्हा फिल्म केली एका डिटेक्टिव्हची, मग एक दुसरा डिटेक्टिव्ह आला, एक युनिव्हर्स तयार झालं, एक सिरीज ऑफ विलन्स तयार झाली, तर खूप इंटरेस्टिंग जग तयार होऊ शकतं. म्हणजे लिटरली मध्ये मी आर्टिकल वाचलं होतं, त्याचं नाव होतं पुणे नॉयर, म्हणजे पुण्यामध्ये बेस केलेल्या पण अतिशय इंटरेस्टिंग थ्रिलर, मिस्ट्री, सस्पेन्स यातल्या फिल्म्स, असा एक वेगळा जॉनर आहे. म्हणजे लोक आता तो जॉनर म्हणून म्हणतात की त्यात अंधाधुन सारखी फिल्म आहे किंवा बदलापूर सारखी फिल्म आहे किंवा पुणे 52 सारखी फिल्म आहे. तर ह्या फिल्म लोक म्हणतात अरे हे फार इंटरेस्टिंग हा झोन आहे. तर आता आपल्याकडे अशी शहरं आहेत, अशा जागा आहेत, अशी कॅरेक्टर्स आहेत, असं साहित्य आहे, तर ते सिनेमात का नाही? बरं, खूपच मोठा विचार. हो, अगदी. आणि मराठीमध्ये असं युनिव्हर्स आणणं, नाही, आणि ते आणणं खूप म्हणजे अगदी सहज शक्य आहे, अगदी सहज शक्य आहे. त्याच्यासाठी फक्त इच्छाशक्ती पाहिजे. थोडं गद्याकडून पद्याकडे. तर तू गीतलेखन कसा काय करायला लागलास? खरं तर म्हणजे अपघाताने हाच त्याला एक शब्द आहे. कविता मी लिहित होतो, जिंगल्स पण मी लिहित होतो, पण गीतलेखन करताना ऋषिकेश कामेरकर म्हणून मित्र आहे माझा, त्यांनी मला ते चालीवर कसं लिहायचं शिकवलं. कारण तोपर्यंत मला ते अजिबातच जमत नव्हतं, घाबरायचोच मी की कसं ह्याच्यात हे सगळं बसवायचं. पण त्याचा कुठेतरी क्राफ्ट म्हणून रोज त्याचं एक स्किल एनहान्स करत गेलो. आणि दुसरं, माझा स्वतःचा ना स्वतःच्या अभ्यास पद्धतीवर एक विश्वास आहे. म्हणजे आता सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर येताना माझी एक गीतकारांची प्लेलिस्ट आहे, तर मी कुठल्या गीतकारांनी कुठले शब्द का वापरलेत, त्यांनी काय इम्पॅक्ट तयार झालाय, फोनेटिकली त्याचा एक साऊंड काय आहे, किंवा त्यांनी एक काय कनेक्शन लोकांशी होत आहे, याचा मी एक माझा कॉन्स्टंट अभ्यास करत असतो. तर तो अभ्यास तिकडे कामी पडला. आणि एकदा क्राफ्ट कळल्यानंतर असं झालं की हे प्युअरली स्किलचं काम आहे. आपल्याला एखादी गोष्ट भिडतीये किंवा जाणवतीये हे तर आपल्याकडे आहे, ती शब्दात कशी मांडायची त्याचा शब्द भंडार पण आपल्याकडे आहे, कारण आपण बऱ्यापैकी वाचन केलंय. आता ते एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये मांडायचं. त्याच्या शेवटी आ आला पाहिजे किंवा ई आला पाहिजे, उ आला पाहिजे, त्याच्यात अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, आणि मग ते सिच्युएशन नुसार त्या गोष्टी डिलिव्हर करणं झालं. आणि दुसरं असं झालं की गाणी लिहिताना मजाही यायला लागली खूप, कारण मोठे मोठे सिंगर्स तुमची गाणी गातात, तेव्हा तुम्हाला एक म्हणजे काय होतं, या क्षेत्राची गंमत मला तीच वाटते की वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला काही पद्धतीचे साक्षात्कार होतात. म्हणजे आता काही गायक असतात, जसं सोनू निगम आहेत किंवा श्रेया घोषाल आहेत, जावेद अली आहेत, ह्या लोकांचं गाणं ऐकताना किंवा तुमचे शब्द ही लोक म्हणतायत हे ऐकताना तुम्हाला फार जबरदस्त भावना तुमच्या मनात दाटून येतात. आणि याचं प्युअर कारण असे की एक ज्याला आपण म्हणतो ना की दिव्यत्व ही जी गोष्ट असते ना, की तुम्हाला त्यांच्या सुरांमध्ये ते दिव्यत्व खूप वेळा सापडतं.
आणि त्या दिव्यत्वाचा आपले शब्द एक छोटासा भाग आहेत याचं तुम्हाला फार अप्रूप वाटत राहतं. वा, तुझी काही आवडती तू लिहिलेली गाणी? नाही, मला आवडती म्हणजे काही काही गाण्यांचा म्हणजे माझ्या राजारा माझ्या शिवबारा असेल किंवा तुला जपणार आहे असेल, धागा धागा असेल, या सगळ्या गाण्यांनी खूप प्रेम दिलंय. आणि आत्ता मी रेहमान सरांबरोबर पहिल्यांदा जेव्हा छावाची गाणी लिहिली तेव्हा मला खूपच वेगळा एक्सपिरियन्स झाला. कारण ते म्हणजे आपल्या मोबाईलवर त्यांच्या आवाजातली व्हॉइस नोट येणं हाच एक पहिला 10 मिनिटाचा डिसबिलीफ आहे की हे खरंच झालंय का आपल्या आयुष्यात. कुठल्याही गीतकाराला असं होऊ शकतं. आपण छावामधलं एखादं गाणं घेऊ 4 ओळी. हा, म्हणजे आता हे आयारे तुफान जे गाणं आता ज्याच्यावर सगळी रील्स चालली आहेत किंवा छावाचं प्रमोशनचं होतं, तर त्याचा एक मेजर पार्ट इर्शाद कामिल सरांनी लिहिला होता आणि एक आधीचा पार्ट होता, म्हणजे जी हुकलाईन आहे आणि पहिल्या 4 ओळी आहेत तो पार्ट होता जो लिहायचा होता. तर लक्ष्मण उत्तेकर सर आणि दिनेश विजन सर यांनी विचारलं मला की ते तू लिहिशील का. तर मी म्हणलं की अगदीच मला आवडेल. तर त्यांना थोडंसं त्यात काही मराठी टर्मिनॉलॉजी येऊ शकतात का किंवा त्या झोनचं काही येऊ शकतं का असं होतं. आणि मग असं झालं की ते तुला पाठवतील. आणि मग त्यांच्या असिस्टंटनी मला ती व्हॉइस नोट पाठवली. तर मी म्हणलं तसं मी 10 मिनिटांना शांत बसलेलो की ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो की यांची आपल्याला एक व्हॉइस नोट आली आत्ता. आणि मग ती ऐकल्यानंतर वाटलं की अरे हे अवघड आहे, कारण त्यांची व्हॉइस नोट ही फक्त ते ललला ललला ददा असंच असतं आणि ते बऱ्यापैकी स्कॅटर्ड असतं. म्हणजे तो मीटर अंदाज घेऊन तुम्हाला त्याच्यावर गाणं लिहायला लागतं. बरं. आणि दुसरं असं की त्याला वेळ पण खूप नसतो. म्हणजे असं नाही की ते तुम्ही 10 दिवसांनी 15 दिवसांनी दिलं तर चालतं, ते तुम्हाला 1-2 दिवसात डिलिव्हर पण करायचं. ते त्यांनी जो रिदम दिला होता तो रिदम फार अवघड होता क्रॅक करायला. मी पहिले हा थॉट क्रॅक केला की जर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना द्यायची असेल तर आपण कुठला शब्द वापरू. तर मला असं तुफान हा एक फार चांगला शब्द आहे की तो झंझावात आहे आणि त्याचे 4-5 ड्राफ्ट मी तयार केले तुफान हा शब्द घेऊनच. पण मग असं वाटलं की एंडला तुफान आलं तर ते जास्त पंच वाटेल, ते सगळीकडे हे करता येईल. सो त्याच्या लाईन्स मी लिहिल्या की म्हणजे भगवे की शान में चमका आसमान, आया 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 रे तूफान, एक आंख में पानी और एक में अरमान, आया 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 रे तूफान. सो आता एक आंख में पानी और एक में अरमान याचा अर्थ असा आहे की तर एकीकडे ते थोडेसे अश्रू पण आहेत आणि दुसरीकडे ते अरमान पण आहे की पुन्हा आमच्या राजाचा राज्याभिषेक झालेला आहे. वा. तर असं एक म्हणजे 4 ओळींचाच थॉट आहे, पण असं की तो थॉट आपण प्रॉमिनंट त्याच्यामध्ये आणूया. आणि मग त्याला सुरुवातीला हे नरसिंग, तर तुम्ही नरसिंग ही जी टर्मिनॉलॉजी तर रेहमान सर म्हणले की हा शब्द खूप छान आहे, नरसिंग इज अ नाईस वर्ड, त्याला एक वजन आहे छान. आणि मग आम्ही एक रुद्रा नावाचं पण गाणं त्याच्यामध्ये मी लिहिलं आणि ते पूर्ण जसं आता रॅप आत्ता आलंय पण तसं ते गाणं होतं ज्याच्यात सगळे असे शब्द वापरायचे होते जे थोडे जड शब्द आहेत. म्हणजे आम्ही जलद जलद हुंकार हम हम, गडद गडद झंकार हम हम, प्रबळ प्रबळ संचार रण रण रण. आता हे सगळे अत्यंत वीरशीर असलेले शब्द आहेत. मला सांग की स्फूर्ती, स्फुरण हे खूप महत्वाचं आपल्या लेखन प्रक्रियेसाठी. शिस्तीचं स्थान काय? शिस्तीचं स्थान खूप मोठे आहे आणि ते खूप लेट कळायला लागले. शिस्त हा फारच मोठा विषय आहे आणि शिस्तीची मजा ही आहे की तुम्हाला एकदा त्याची सवय लागली ना तर मग त्याच्यासारखी काय म्हणजे मजाच नाही. कारण तुम्हाला एकदा हे जाणवायला लागलं ना की त्या शिस्तीच्या पॅटर्न मध्ये काम व्हायला लागलं आणि काम झाल्यानंतर तुमच्याकडे एक रिकामा वेळ मिळतोय. काय होतं, एक काही गोष्टी इतक्या ग्लॅमराईज केल्या जातात ना की लेखकाचं मग ते डेस्क तसंच ते पडलेलं असतं, पुस्तकं इकडे तिकडे असतात, कागदाचे बोळे खाली पडलेले असतात, असे खूप ते चित्रण. मग तो वेशिस्त असतो, मग तो खूप चहावर चहा पितो, त्याला मध्येच कधीतरी सुचतं. असे आपल्याकडे स्वप्नरंजन खूप आहे लेखकाच्या कम्युनिटी बाबतीत. पण ते आता लक्षात येतं की त्याच्या खूप उलट आहे की लोक रायटर्स रूम मध्ये काम करतात तेव्हा एक स्पेसिफिक टाइमलाईन असते, प्रत्येकाच्या वेळेची किंमत केली जाते. मग 8 ते 11, 8 ते 12 एवढाच वेळ लोक बसतात. मग त्याच्या आधी लोक एक होमवर्क करतात, त्याच्यानंतर लोक एक अनालिसिस करतात आणि त्या वेळात लोक डिलिव्हर करतात बसून. तर ती शिस्तीमुळेच ती गोष्ट डिलिव्हर होते. आणि शिस्तीचा सगळ्यात मोठा फायदा आहे की शिस्त ही अशी गोष्ट आहे ज्याने तुम्ही तुमच्या गुणवत्तेवर अन्याय करत नाही. मला ती फार महत्वाची त्याच्यासाठी वाटते, बिकॉज यू जस्टिफाय युअर पोटेन्शियल बाय बिंग डिसिप्लिन. एखादी गोष्ट तुम्हाला पटकन सुचली किंवा पटकन सापडली हे तुमच्या आयुष्यात वारंवार नाही होऊ शकत, हे तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. आपण काय करतो, आपण बऱ्याच वेळेला त्या नियतीच्या संकेतावर किंवा त्या मॅजिक मोमेंटवर फार भरोसा ठेवतो. हा कधीतरी ते सापडेल, कधीतरी ते होईल, पण ते होईल तेव्हा असं होईल ना. आणि मग काहीतरी उदाहरणं पण असतात आपल्याकडे, हे 2 मिनिटात झालं, ते 4 दिवसात झालं. पण त्याच्यासाठी जो एफर्ट मागे द्यायला पाहिजे ना तो शिस्तीचाच असतो, हे आपण
बऱ्याच वेळेला विसरतो. म्हणजे त्याच्याशिवाय कन्सिस्टन्सी येत नाही का? कन्सिस्टन्सी, सातत्य हा एक कारण आमच्याकडे म्हणलं जातं की रायटिंग इज रिरायटिंग. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की स्क्रिप्ट लिहून झालं की काम संपलं, पण ते सुरू होतं. मग त्याच्यानंतर त्याचे अल्टरेशन सुरू होतात, त्याचं रीड्राफ्टिंग सुरू होतं. उद्या तुमचं एखाद्या अभिनेत्याकडे वाचन झालं, वाचन झाल्यानंतर जर अभिनेता असं म्हणला मला ना ह्याच्यात ही गोष्ट बदलावीशी वाटते आणि ते व्हॅलिड असेल तर तुम्हाला तो चेंज करायला लागतो. म्हणून तुम्ही बघितलं असेल तर ड्राफ्ट 1, 2, 3, 4 असे 20, 30 ड्राफ्ट निघतात कुठल्याही स्क्रिप्टचे. बरं. आणि लोकांना ते जेवढं पटकन असं वाटतं की हे ग्लॅमराइज्ड आहे किंवा हे फार इझी आहे किंवा ह्याला काय लागतंय, तसं ते नसतं. कारण ती पहिली पायरी असते ज्याच्यात तुम्हाला सातत्याने स्वतःला बदलायला लागतं. तू वाचन असा शब्द वापरलास, वाचन करावं लागतं. हो हो, करावं लागतं. आपणच लिहिलेल्या स्क्रिप्ट. हो, म्हणजे आणि मला स्वतःला ते खूप आवडतं कारण वेगवेगळ्या नटांसमोर बसून किंवा दिग्दर्शकांसमोर बसून तुम्हाला तुमची स्क्रिप्ट वाचायला मिळते. आणि त्याचा एक दुसरा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही लाऊड रिडिंग करता ना स्वतःच्या स्क्रिप्टचं, तेव्हा तुम्हालाही स्क्रिप्ट पहिल्यांदा ऐकायला येते. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, तुमच्या मनात असते, तुम्हाला वाटत असतं की इथे असं दिसणार आहे, पण जोपर्यंत तुम्ही ते ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार आहे ह्याचा अर्थ हा येत नाहीये. आणि दुसरं असं की नटांचं एक आयुष्य काय आहे, ते काय पद्धतीने कंटेंटकडे बघतायत, त्यातले काय जण आहेत ज्यांची मतं खूप रिस्पेक्टफुल आहे, ते तुम्हालाही बदलू शकतात. काही जण आहेत जे इग्नोरंट आहेत, ते थोडेसे त्यांना एन्झायटी आहे, त्यांना एवढा वेळ बसवत नाही, मग असं काय वाचता येईल ज्यांनी त्यांना तेवढा वेळ बसवता येईल. सो हे खूप मल्टिपल चॅलेंजेस प्रत्येक नरेशनला येतात. आणि काही जण असतात ते अत्यंत शांतपणे 2 तास मोबाईलला हातही न लावता तुमचं रिडिंग ऐकतात. म्हणजे दे आर सो एनग्रॉस्ड इन युअर नरेशन. आणि तेव्हा मग तुम्ही थोडासा लहानपणी किंवा कॉलेजच्या काळात नाट्यवाचन केल्याचा फायदा होतो की तुम्ही एखादा प्रसंग त्यांना रंगवून सांगू शकता. बरोबर. तर ती जी रंगवून सांगण्याची हातोटी तयार व्हायला लागते ना, ती आमच्या क्षेत्रात फार गरजेची आहे लेखक म्हणून. गेल्या काही काळामध्ये तुझी मराठी रंगभूमीवरती 2 नाटकं आली, सुरू आहेत. त्याच्यामध्ये एक आजीबाई जोरात आणि दुसरं भूमिका. खूप वेगवेगळ्या प्रकृतीची प्रवृत्तीची ती नाटकं आहेत. त्याच्या लेखनाबद्दल जरा आम्हाला सांगशील? त्यातलं एक माझ्यातल्या 10 वर्षाच्या मुलासाठी आहे आणि एक माझ्यातल्या 50 वर्षाच्या माणसासाठी. असे सोप्पं माझ्यापुरतं मी त्याचं बायफर्केशन केलं की मी लहान असताना मला काय पद्धतीचं नाटक बघायला आवडलं असतं. असा एक मी विचार केला की मी 10 वर्षाचा होतो तेव्हा मला काय, तर मला असं नाटक जे डिझनी सारखी ज्यात फॅन्टसी आहे, ज्यात मराठी भाषेबद्दल एक महत्वाचं काहीतरी बोललं गेलं आणि ज्यात कुठेही प्रोडक्शन लेवलला काही कमतरता नाही. म्हणजे मला आज मी पहिल्यांदा सांगते, मला सांगायला आनंद वाटतो की सुहानी शहा जिनी आजीबाई जोराच्या सगळ्या मॅजिक ट्रिक्स केल्यात, तिला मॅजिक क्षेत्रातलं काल ऑस्कर मिळालं. म्हणजे ती मुलगी मराठी नाटकाच्या प्रेमापोटी येऊन तिने हे सगळं आम्हाला डिझाईन करून दिलं होतं. तर असे टॅलेंट्स, इंटरनॅशनल लेवलचे टॅलेंट्स त्या नाटकात पहिल्यांदा मराठीत किंवा कॅनडातल्या मोठ्या स्टुडिओत अॅनिमेशन करणारा मराठी मुलगा आहे, त्यांनी पहिल्यांदा अॅनिमेशन केलं मराठी नाटकासाठी. तर अशा काही काही गोष्टी मला त्याच्यात कोलॅबरेट करता आल्या. आणि मला थोडंसं एक भव्य स्वप्न पाहायचं होतं रंगभूमीवर, की आपण थोडं मोठं करूया. दरवेळेला लहान मुलांची नाटकं म्हणजे एवढूसच काहीतरी आणि पालक सोडून जातात आणि मुलं मजा करतात, असं नको. त्यांना जॉईंट फॅमिली एक्सपिरियन्स आपण काहीतरी देऊया. आणि त्यात आम्ही एका लेवलपर्यंत यशस्वी झालोय असं मला वाटतं. अजून त्याचा एक टप्पा बाकी, पण हेही मला प्रामाणिकपणे नमूद करायचंय की अजून एक टप्पा बाकी आहे ज्याच्यात अजून ते कदाचित मोठं होईल, अजून वेगळं होईल आणि ते डेफिनेटली आम्ही करणार आहोत. आणि दुसरा भूमिकाचा एक्सपिरियन्स आहे. भूमिका हे माझ्यातल्या घाबरलेल्या माणसाचं सगळ्यात मोठं धाडस आहे. म्हणजे मी अत्यंत आयुष्यात खूप गोष्टींना घाबरलेलो आहे आणि मला कायम त्या कट्टरतेची खूप भीती वाटत आलेली आहे की माणसं एवढी कट्टर कशी असतात कुठल्याही बाबतीमध्ये, माणसं एवढी हिंसक का होतात, माणसांना एवढा पटकन माणसं अब्युझिव्ह का होतात, माणसं पटकन दुखावली का जातात कुठल्याही अस्मितेवरनं. तर मला कायम असं वाटायचं आणि तो मुद्दा मी कधीच कन्फ्रंट केला नव्हता कोणाशी. कारण मला असं वाटायचं की समोरच्याचं दारच बंद आहे तर तुम्ही किती वेळा धडका मारणार त्याच्यावर, ते काय होणार करून, असं कायम वाटायचं. पण मी म्हटलं तसं मग चॅलेंज कशाने करायचं त्याला, तर आपण आपल्या फिक्शन रायटिंगनी त्याला चॅलेंज करूया. कारण सोपा मार्ग हा असतो की मी ट्विटरवर जाऊन ट्विट करणं, मग त्याच्यावर कोणीतरी वेगळ्याच शिव्या देणं, मग फेसबुकवर लिहिणं, मग त्याच्यावर खाली कॉमेंट करणं. तर त्याचा मूळ हेतू हा संवाद न राहता वाद हा होतो सोशल मीडियावर. आणि लोक तिथे आपण किती शहाणे आहोत हेच दाखवायला एक कॉन्व्हर्सेशन सुरू असतं की मला ह्यातलं जास्त कसं कळतं तुझ्यापेक्षा. आणि त्याला कॉन्टेक्स्ट नसतो, त्याला सेटिंग नसतं, त्याला समोरचा माणूस तुम्हाला माहीत नसतो, समोरच्या माणसाला तुम्ही 2 तास बसवून काही सांगू शकत नाही. म्हणजे मला कायम असं वाटतं की फेसबुकवर जे 50 लोक कॉमेंट करतात ना, त्यांना जर आपण समोर बसवलं आणि गप्पा मारल्या तर ती वेगळीच माणसं निघतील.
ते तिथे वेगळे होतात. कारण त्यांना रोज उठून एक तो आवेश आलेला असतो की इथे आता आपल्याला काहीतरी महत्वाचं म्हणलंच पाहिजे, आणि तिकडे त्यांचा चेहरा दिसत नसतो. एक्झॅक्टली. म्हणजे मी ट्विटरवर तर मी इतकं पाहिलंय की लोक सामाजिक जबाबदारी असल्यासारखं रोज त्याच्यावर काही ना काहीतरी टाकत असतात. आणि मला असं वाटतं की हे डेअरिंग नाहीये. डेअरिंग हे की ते तुम्ही फिक्शन मध्ये मांडू शकता. म्हणून त्या नाटकाचं नाव भूमिका पण आहे. कारण ती भूमिका फक्त नटाच्या आयुष्यात आलेली भूमिका नाही, तर आम्ही सगळ्यांनी घेतलेली भूमिका म्हणून पण आहे. बरोबर. आणि ते नाटक करताना लिहिल्यानंतर मी खूप घाबरलो होतो. मला असं झालं होतं की आपण म्हणतो हे सगळं खरं आहे, आपल्याला मनापासून वाटतंय, पण माहित नाही लोक कसं घेतील. आणि मला हे सांगायला अतिशय आनंद होतो की आता 50 प्रयोग होतील नाटकाचे. महाराष्ट्रातल्या जवळपास 99% प्रेक्षक या नाटकाला जे येणार आहेत त्या प्रत्येकाने त्यातल्या साधक बाधक चर्चेचा नाटकाला अत्यंत खुलेपणाने स्वीकारले. आणि जी मला फार मोठी गोष्ट वाटते आजच्या काळामध्ये, कारण कुठल्याही गोष्टीवर डिबेट व्हायला न घाबरणं हे सशक्त समाजाचं लक्षण आहे. आणि ते मला नाटकाच्या निमित्ताने जाणवलं. म्हणजे काही लोक अशी आली ते म्हणले ह्यातले 2 मुद्दे आम्हाला नाही पटले. काही लोक आले ते म्हणले सगळेच मुद्दे अप्रतिम आहेत, आम्ही बाहेर गावावरनं नाटक बघायला आलो. काही जण म्हणले की हा मुद्दा आहे ना, हा आम्हाला लागूच होत नाही. म्हणजे प्रत्येक जण येऊन ती चर्चा करायला तयार आहे. आणि मी पण त्याच्या बाबतीत रिजिड नाहीये किंवा चंद्रकांत कुलकर्णी पण रिजिड नाहीत, खेडेकरही रिजिड नाही की अच्छा तुम्हाला असं वाटतंय का, पण तुम्हाला हे वाटण्यापर्यंत आलं ना नाटक, ते आमच्यासाठी महत्वाचं. एक्झॅक्टली. पहिला ड्राफ्ट तुझ्या नाटकाचा लिहून होतो त्यावेळेचं समाधान कसं असतं? त्यावेळेचं समाधान हे जरा तुम्ही ढगात असता थोडेसे, 2-4 मिनिटं तुम्हाला असं वाटत असतं की झालंय आता एक बेस्ट सगळं झालेलं आहे. पण मग ह्याच्यावर एक रामबाण उपाय असतो की दुसऱ्या दिवशी सकाळी वाचायचं. मग असं वाटतं की नाही झालेलं हे, अजून याच्यात खूप काम बाकी. तर जे एक टर्म आहे ना, लेट स्लीप ओव्हर द ड्राफ्ट, असं एक टर्म आहे की यू शुड स्लीप ओव्हर द रायटिंग, की एक तुम्ही दुसऱ्या दिवशी बघा आणि मग तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा हळूहळू कळायला लागतं. म्हणजे मग असमाधान चांगलं असतं ना? चांगलं आहे, 100%. काय अर्थाने चांगलं आहे? चांगलं ह्याच्या अर्थाने आहे की म्हणजे मी हे शिकलोय आता. पण मी इथे येताना पण माझे 2 ड्राफ्ट तयार झालेत, एक सिनेमाचा असेल, एक अजून काय असेल. त्याच्यापासून डिस्टन्स होणं फार गरजेचं आहे. कारण डिस्टन्सनी ऑब्जेक्टिव्हिटी आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीपासून जेव्हा लांब जाता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीकडे ऑब्जेक्टिव्हली बघू शकता. तसंच लिखाणाचं पण आहे की तुम्ही एक ड्राफ्ट लिहिला आणि मग तुम्ही जगण्यात परत गेलात, तुम्ही सभा समारंभ अटेंड केलेत, लोकांना भेटलात, सिनेमे पाहिलेत, मजा केलीत. तुम्ही परत जेव्हा त्याच्याकडे याल ना तेव्हा तुम्हाला एक एनहान्स पर्स्पेक्टिव्ह मिळालेला असतो. तर त्याचं फार मोठं बलस्थान आहे. म्हणून तुम्ही बघा की चांगल्या स्क्रिप्ट या 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष घेऊन का बनतात, कारण त्याच्यात इव्हॉल्व्ड पर्स्पेक्टिव्ह असतात. त्यात तुम्हाला असं नाही जाणवत की अरे हे ना 2018चा पर्स्पेक्टिव्ह वाटतोय, तुम्हाला वाटतं हा 2024-25चा आहे, वेरच लिहिलेलं असतं 2018 मध्ये. कारण परसेप्शन इव्हॉल्व्ह होत होत इथपर्यंत आलेलं असतं. मला सांग की अचिव्हमेंटची तुझी व्याख्या काय? मी मागे पण एकदा सांगितलं, अचिव्हमेंटची माझी व्याख्या आहे की जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळवणं, असं काम करणं की ज्यातनं जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळेल. ती मला तीच अचिव्हमेंट वाटते. म्हणजे पुरस्कार, मान मरातब किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या त्याचं बाय प्रॉडक्ट आहेत. पण आता मी सांगू शकेन की मला हवं ते काम करायचं स्वातंत्र्य मिळणं आणि जास्तीत जास्त धाडसी काम करणं जे तुम्हाला रिव्हील करेल व्यक्ती म्हणून, ते सुद्धा मला अचिव्हमेंट वाटते. कारण मला तेच वाटतं की या क्षेत्रात आपण आलोय तर मुळात कलाकार असण्याचा सगळ्यात मोठा गुणधर्मच हा आहे की तुम्ही घाबरत नाही स्वतःचा अंतरंग लोकांसमोर मांडायला. म्हणजे एका बाजूनं जो लेखक आहे तो स्वतःच्या भीतीचं, अँझायटीचं उत्तर शोधत असतो. ते धाडसामध्ये असतं. बरोबर आहे. आणि ते धाडस जितकं वाढेल तितकं त्या अभिव्यक्ती करणाऱ्या लेखकाला स्वातंत्र्याचा, 100% मुक्तीचा चांगला शब्द, मुक्तीचा अनुभव येईल. एका बाजूने लिहिण्याची प्रक्रिया खूप खाजगी असते, पण व्यक्ती आणि समाज ह्यांच्यामधलं नातं भूमिकाच्या मध्ये ते आहे. तर ह्या नात्याकडे तू कसा बघतोस? मी मागे पण एका ठिकाणी म्हणलं होतं की मला त्या गोष्टी जनरलाइज करण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवरच आता घ्याव्याशा वाटतंय. म्हणजे आता समाज म्हणून एक त्याला ब्लँकेट स्टेटमेंट करणं किंवा जनरलाइज करणं कुठल्याही गोष्टी, यापेक्षा मला असं व्यक्ती म्हणून माझ्यापुरता मी काय बदल करू शकतो इथे मला आता यावंसं वाटतं. आता मला वाटतं की मी त्या गोष्टीवर रोज काम करणं गरजेचं आणि रोज काम व्हायला लागतं त्याच्यासाठी. म्हणजे काय? म्हणजे आपली फार अपेक्षा असते की लोकांनी असं वागावं किंवा समाज म्हणून आपण असं असलं पाहिजे, पण आपण व्यक्ती म्हणून खरंच तसे आहोत का?
हा प्रश्न आपण स्वतःला फार कमी वेळा विचारतो. म्हणजे आपण काय म्हणतो की समाजाने ना थोडं ओपन माइंडेड असलं पाहिजे, पण आपल्याकडे जेव्हा कॉन्फ्लिक्ट होतं तेव्हा आपण ओपन माइंडेड असतो का? तर बऱ्याच वेळेला नसतो. तर स्वतःतली रिजिडिटी आधी घालवणं हा सगळ्यात एक पहिला मुद्दा आहे. नवीन शक्यता पडताळणं हा एक मुद्दा आहे. कुठल्याही माणसाला कुठल्याही बायसशिवाय भेटणं हा एक मुद्दा आहे. असे खूप मुद्दे तुमच्या आयुष्यात रोज येतात आणि इट्स अ चॉईस, एव्हरी डे इट्स अ चॉईस की तुम्ही रोज काय चॉईस करताय. तर मला तो वैयक्तिक चॉईसचा भाग आत्ता सगळ्यात जास्त वाटतो. म्हणजे सिंपल गोष्ट आहे की कोणीतरी कोणाची तरी खिल्ली उडवण्याची एक गोष्ट केलेली आहे, तुम्ही त्याला लाईक करणं हा सुद्धा तुमचा चॉईस आहे. म्हणजे आता कोल्डप्ले कॉन्सर्टला जी घटना झाली त्याच्यावर इतके सगळे मीम झाले, इतकं सगळं झालं, मी क्षणभर विचार केला की मला सगळ्यात आधी वाईट वाटलं. कारण हे इतकं रेअरेस्ट ऑफ द रेअर ऑकेजन आहे आणि त्याच्यात हे सगळं झालं आणि आता लोक त्याचा जगभर त्याचा बभरा करून, त्याचे मीम्स करून, त्याचं हे सगळं करून करतायत. आता जी लोक हे करतायत त्याच्यापैकी किती टक्के लोक अशा पद्धतीच्या रिलेशनशिप्समध्ये पण असतील जे जगाला माहित नाही. तर ॲज अ सोसायटी डू वी हॅव द मॉरल टू मेक देम राईट ऑर रॉंग? हो, किंवा आपण ते जजमेंट घ्यावं. एक्झॅक्टली. तर मला असं वाटतं की मला नाही घ्यायचं ते, आणि मी त्या परिस्थितीतच नाहीये की मी हे बरोबर आहे का चूक हे सांगू शकेन, कारण मला बॅकस्टोरीज माहित नाहीये. मला हेही माहिती, मी फक्त 10 सेकंदाच्या ग्लिम्सवरनं ते जज करतो. बरोबर. तर ते जजमेंटल न होणं सुद्धा फार महत्वाचं आहे. खूपच महत्वाचं. मला नेहमी असं वाटतं की रिजिडिटी आणि फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय. तर आपण जो प्रश्न, आपण जे उदाहरण वापरतो ना की या गोष्टीवरचा माझा हा दृष्टिकोन आहे असं आपण म्हणतो. बरोबर. तर आता दृष्टिकोन हे जर आपण गणितात टाकलं, भूमितीमध्ये टाकलं ना, तर माझा जर एक दृष्टिकोन असेल तर तो एका अंशावरती कुठेतरी असेल की नाही. बरोबर. म्हणजेच काय की 359 अजून कोण असणार? 100%. तर फ्लेक्सिबिलिटी म्हणजे ते 359 आहेत हे पाहणं. बरोबर आहे. आणि रिजिडिटी म्हणजे जो माझा दृष्टिकोन आहे तेच 360 अंश आहेत असं पाहणं. असं मला अगदी 100% करायला. हे सगळं करत असताना मला जाणवतंय की तू स्वतःला शोधतोयस. जरी तू लेखक म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून अभिव्यक्त होत असलास तरी तू स्वतःला शोधतोयस. ही काय धडपड आहे? ही धडपड अशी आहे की आपण अजून काय काय करू शकतो आणि आपल्यात अजून काय काय शक्यता आहेत हे मला कायम तपासायला आवडतं. आणि मला त्या शक्यतांमध्ये अपुरं पडण्याची कधीच भीती नाही वाटत. कारण मला असं वाटतं अपुरं पडणं हा फार मोठं यश वाटतं मला. कारण अपुरं पडण्याची जाणीव होणं फार गरजेचं आहे, जी आत्ता खूप प्रमाणात मला मिसिंग वाटते. कारण लोकांना जनरली पहिल्याच गोष्टीत पूर्णत्व हवं असतं आणि त्यांना ते मिळालं असं वाटतं, पण स्वतःच्या अपूर्णत्वाचा कायम साक्षात्कार होत राहणं फार गरजेचं आहे. ते तुम्हाला माणूस म्हणून जिवंत ठेवतं असं मला वाटतं. आणि तो ज्या ज्या माध्यमांमध्ये मला घेता येईल त्या माध्यमांमध्ये मी घ्यायचा तो प्रयत्न करतो. म्हणजे अजून एक गोष्ट आहे जी आता मी नवीन करतोय, त्यात मी कम्प्लिटली वेगळ्या भूमिकेमध्ये, म्हणजे मी कधीच आजपर्यंत केलेलं नाही. तर ते एक वेगळं सेट ऑफ चॅलेंज होतं गेली 6 महिने. ते मी कधीच केलेलं नाहीये. त्यामुळे रोज एक नवीन 20 प्रश्न मला यायचे आणि मी ते 20च्या 20 प्रश्न रोजच्या रोज सोडवायचा प्रयत्न करायचो. तर आता ह्या नव्या आव्हानात्मक भूमिकेत जायला मला फार मजा आली. तेव्हा मी हा विचार नाही केला की आधी मी काय काम केलंय, मला काय मिळालंय किंवा यातनं काही मिळणार आहे का, हे जर नाही चांगलं झालं तर काय, ह्या सगळ्या गोष्टी मी विचार नाही केला. आणि दुसरं मला असं वाटतं की कलाकाराची सगळ्यात मोठी खासियत ही आहे की तो कायम स्वतःचं सगळं पणाला लावत असतो. आणि ते पणाला लावणं मला फार सुंदर वाटतं. तुम्ही ज्या क्षणी ते पणाला लावणं विसरता ना, त्या क्षणी त्याच्यात एक गणित यायला लागतं, मग त्यात एक बनचुकेपणा येतो, मग तुमच्या अंगाला न लागता तुमच्याकडनं गोष्टी होतात आणि तुम्हाला कळत पण नाही. तर त्या तुमच्यात बदल घडवणाऱ्या गोष्टी तयार करत राहणं हा एक फार मोठा, म्हणजे ते मेडिटेशन आहे माझ्यासाठी, अगदी खरं सांगायचं. कारण त्यांनी तुम्ही माणूस म्हणून आणखीन समृद्ध होता. आणि जसं आपल्या घरातलं कपाट असतं ना, की त्याच्यात गेली 20 वर्ष सेम गोष्टी नसतात, त्या गोष्टी दर काही दिवसांनी बदलतात आणि त्या बदलल्या पाहिजेत, नाही तर ती धूळ जमते आणि मग आपण शेवटी त्या खराब झाल्या म्हणून टाकून देतो. तसंच मला कामाचं पण वाटतं, मनाचं पण वाटतं की त्या सतत नवीन चांगल्या गोष्टींनी, रिलेव्हंट गोष्टींनी भरल्या पाहिजेत. आणि मग एका पॉईंट नंतर ते झाल्यानंतर त्या रिकाम्या पण व्हायला पाहिजे. तरच तुम्ही कलाकार म्हणून अपग्रेड होता, रिलेव्हंट राहता. कारण हा सगळा रिलेव्हन्सचाच खेळ आहे. मला वाटतं तो रिलेव्हन्सचाच मुद्दा आहे. पीपल आर ट्राईंग टू बी मोर अँड मोर रिलेव्हंट, अँड इफ दे आर नॉट बिंग रिलेव्हंट बाय वर्क देन दे आर टॉकिंग, म्हणजे मग ते बोलतात.
ज्याने ते रिलेव्हंट होऊ शकतात. पण ते कामातनं रिलेव्हंट होणं हाच तर त्यातला मेन टास्क. माझ्या डोळ्यासमोर आत्ता ना तू असा येतोयस, हिच हायकिंग करणारा एक मला तू ट्रेकर दिसतोयस. आणि हा जो ट्रेकर आहे ना, हा वेगवेगळ्या निसर्गामधून जातोय. कधी तो वाळवंटातून जातोय, कधी तो ट्रॉपिकल जंगलमधनं जातोय, कधी तो ग्रँड कॅनियन मधनं जातोय, कधी तो नर्मदा परिक्रमा करतोय. आणि एका एका टप्प्यावरती हा जो ट्रेकर आहे हा थांबतो. त्याच्या पाठच्या बॅगमध्ये ना कॅनव्हास आणि रंग आहेत. जी सगळी येणारी लँडस्केप्स आहेत ती हा ट्रेकर जो आहे, हा जो पर्यटक आहे, हा प्रवासी आहे, हा प्रवासी यात्री हे छान नाव आहे. तर हा जो यात्री आहे तो मग कॅनव्हास काढतो आणि रेखाटायला लागतो. रेखाटताना तो खूप रंगून जातो, इतका की समोरचं दृश्य, कॅनव्हासवरचे रंग, त्याचा फिरणारा हात आणि त्याचं मन हे जणू काही एकरूपच झालंय. त्या शांततेमध्ये तो थांबतो, 2 पावलं मागे येतो आणि आपण केलेल्या निर्मितीकडे निरीक्षक म्हणून पाहतो. पुन्हा एकदा तो आतमधला तपासण्याचा भाग घेऊन, पडताळण्याचा भाग घेऊन, पुन्हा तो निर्मितीमध्ये, चित्रामध्ये, रंगामध्ये, फॉर्म मध्ये स्वतःला बुडवून घेतो. तुझं हे जे कसब आहे की एकाच वेळेला त्या चित्रामध्ये स्वतःला एक करणं आणि नंतर 2 पावलं पाठी येऊन पुन्हा एकदा परीक्षण आणि निरीक्षण करणं, हे कसब सतत राहो आणि वाढत जाऊ ह्याच आमच्या सगळ्यांच्याकडून तुला शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. मी एक फक्त जाताना एवढंच सांगेन की तुम्ही म्हटलात दोन्ही मुद्दे शेवटचे इतके छान आहेत, कारण मला गेल्या काही वर्षात निसर्ग या गोष्टीची पण जादू हळूहळू कळायला लागली. मी जेवढा आउटडोर जायला लागलो, आणि जसं तुम्ही हिच हायकिंग म्हणलात, आता हायकिंग हा माझा फार आवडीचा प्रकार व्हायला लागला. मी छोटे छोटे ट्रेल्स खूप केलेत गेल्या काही काळामध्ये, आणि त्याच्यात जे तुम्हाला चालताना सापडतं की 6 किलोमीटर 7 किलोमीटर तुम्ही शांतपणे फक्त चालताय आणि एक एक भावनेचा निचरा होतोय तुमच्या आतमधनं, तर त्याचं सौंदर्य पण मला कळायला लागलंय. आणि दुसरं, माझ्या रायटिंग टेबलच्या समोर बरोबर मी एक गोष्ट लिहिली, ती आहे फोकस ऑन क्रिएशन. म्हणजे तुम्ही निर्मिती या गोष्टीवर इथे बसलात की फोकस करा. त्याच्या आधी आणि नंतर हा बऱ्यापैकी नॉईज आहे, तर तो नंतरचा नॉईज पण कट करण्यासाठी, की एखादं काम केल्यानंतर त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया येतात त्यांनी स्वतःला फार अफेक्ट न करणं आणि त्या यायच्या आधी पुढच्या कामाला निघून जाणं, हे फार गरजेचं आहे. त्यामुळे मला तो, जसं तुम्ही म्हटलं तसं, तो त्याच्याकडे 2 क्षण तुम्ही निरीक्षण म्हणून पाहणं आणि पुढच्या प्रवासाला जाणं, हेच मला त्याचं फलित वाटतंय.